तेच सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय. अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो. अर्थसंकल्प अधिवेशन आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे. आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळीत. मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो आहोत. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे. हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका, आमचे नसतात का कामं, का तुमचंच ब्रीफिंग असतं का? रात्री घ्या की ब्रीफिंग. तर अध्यक्ष महोदय, आणि ते आले की माहिती मिळवणं विभागातनं, त्याच्यामुळे वेळ होतो, दुसरं काही नाही. आणि मी वेळेत आलो होतो, थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून 1-2 सेकंद उशीर झाला फक्त. सर्व मंत्र्यांचं ब्रीफिंग नसतं. मी मंत्री राहिलेलो आहे काही काळ, 15-1 वर्ष मी होतो. तर जाऊ दे. सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे विषय, नगरविकासचे विषय असतील, अन्य विषय, भ्रष्टाचाराचे विषय असतील, मला माहिती नव्हती की एवढा वेळ मला मिळेल. नाही तर मी 4-2 मंत्र्यांचे नावं घेऊन त्यांचा आता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही प्रकरणं मला आलेले ते मला काढता आले असते अध्यक्ष महोदय. परंतु अंतिम आठवड्याच्या निमित्तानं जसं या ठिकाणी आपल्याला वेळेची मर्यादा आहे तशी या ठिकाणी कोरमची पण मर्यादा दिसते. मंत्र्यांची संख्या कमी आहे, आमदारांची संख्या कमी आहे. 2 मंत्री आहेत, 2 कॅबिनेट मंत्री आहे. केवढं मोठं भाग्य आहे माझं. या राज्यामध्ये 42 कॅबिनेट, 42 मंत्री. या 42 मंत्र्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री इथं उपस्थित आहेत. केवढं भाग्य आहे या सभागृहाचं. अंतिम आठवडा प्रस्ताव, ज्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्त्व असतं. दहाला कुठं प्रश्नोत्तर आहे? 12ला आहे ना प्रश्नोत्तर. असं आहे, 42 लोकांच्या प्रश्नोत्तर नसताना राजय, प्रश्नोत्तर किती मंत्र्यांचे असतात ते मला माहित आहे ना. 42 कुठं असतात त्याच्यामुळे? तुम्ही 4, 2, 5, 6, 10 मंत्री असतील त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये, का 40-42 प्रश्न आहे? अहो सिरियसली लक्षात घ्या तुम्ही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आहे. विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्हाला सांगा ना तुम्ही, काही गरज नाही याच्या चर्चेची. सांगा कर्ज कधी माफ करणार आहात? माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर. कुठं बोललाय? करा. उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं, कुठं आलं तुमचं? आणि वर काय उत्तर देणार आहे? सांगा आम्हाला. काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे. ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू. सांगा